नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बँकेचा हात आखडता, रब्बी हंगामासाठी 42% कर्ज वितरण. लातूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडी, 20,000 शेतकऱ्यांना लाभ. त्यानंतर बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर, कठोर निकष, त्याचबरोबर फेर पडताळणीच्या चर्चेने वाढली धास्ती. ज्या बहिणींच्या नावे 4 चाकी वाहन आणि 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर बातमी कापूस बाजारभावासंबंधीची. पाचोऱ्यामध्ये कापसाची विक्रमी खरेदी. CCIचे तात्पुरती केंद्र वरखेडीला. 35 दिवसामध्ये 45,000 क्विंटल कापसाची खरेदी. पाचोऱ्यातील केंद्र पुढील 6 दिवस राहणार बंद. त्यानंतर बातमी आहे श्रावणबाळ योजनेसंदर्भातली. श्रावणबाळ योजनेच्या महिलांना आता द्यावे लागणार शपथपत्र, कारण लाडकी बहीण योजनेचा फटका श्रावणबाळ योजनेला बसताना मिळत आहे. वृद्ध महिलांची तहसील कार्यालयात पायपीट. त्यानंतर शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता. पिकवलेला माल घरातच, शेतीमाल मातीमोल भावात विक्री. 50,000 रुपयांच्या अनुदानापासून हजारो शेतकरी अद्यापही वंचित. उद्योगपतींसाठी उदार असणारे शासन, कापूस उत्पादकांसाठी इतके क्रूर का? शेतकऱ्यांचा सवाल. हमी भावाचा केवळ दिखावा, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. यंदा देशात 300 लाख गाठी तयार होतील प्रति क्विंटल. सध्या कापसाला मिळणारा भाव 7,521 रुपयापर्यंत सध्या मिळत असलेला बाजारभाव. सोयाबीन उत्पादकांची कोंडी. राज्यात सोयाबीनची शासकीय खरेदी अडकली. 26%वर उर्वरित सोयाबीन मिळेल त्या दराने जाणार व्यापाऱ्यांच्या घशात. ई-पीक पाहणीसाठी नवीन मोबाईल ॲप 15 जानेवारीपर्यंत करता येणार पाहणी. तर ह्या होत्या मित्रांनो आज संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या.